फेसबुक पेजवरून तुतारीचं चिन्ह हटवल्यानंतर समरजित घाटगे भाजपत प्रवेश करणार अशी चर्चा होती। मात्र त्यावर आता चंद्रकांत पाटलांनी शिक्कामोर्तब केलं। समरजित घाटगेंच्या प्रवेशाची फक्त औपचारिकता बाकी असल्याचं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं। दरम्यान यानंतर रोहित पवारांनी भाजपला टोला लगावलाय। बघूयात। समजराजे आता पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या ब्रॉड फोल्ड मध्ये आलेले आहेत। राजे समरजित भाऊ बोलत नाहीत, सांगत नाहीत, तोपर्यंत आपल्याला काय खरं कळणार नाही। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते समरजित घाटगेंची घरवापसी जवळजवळ निश्चित झाली आहे। पवारांची साथ सोडून घाटगे पुन्हा एकदा भाजपात जाणार आहेत, कारण समरजित घाटगेंच्या भाजप प्रवेशाची फक्त औपचारिकता बाकी असल्याचं विधान मंत्री चंद्रकांत पाटलांनी केलं। आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुका घाटगेंचे कार्यकर्ते भाजपच्या चिन्हावर लढणार असल्याचं देखील चंद्रकांत पाटलांनी यावेळी म्हटलंय। त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत कोल्हापुरात पवारांच्या राष्ट्रवादीला याचा फटका बसू शकतो। समजराजे आता पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या ब्रॉड फोल्ड मध्ये आलेले आहेत। प्रवेश नावाची टेक्निकल गोष्ट होईल। इथून पुढची सगळी वाटचाल त्यांची आता भाजप ते आता आमच्या मांडीला बसले होते आणि त्यांची वाटचाल आमच्या बरोबर होईल। ते बीजेपी मध्ये प्रवेश करून बीजेपीचं नेते होणं ही टेक्निकल प्रोसेस राहिली ती होईल। प्रवेश काय उद्या पण होईल माहित नाही। आता हे तर ठरलं की त्यांचे जे कार्यकर्ते जिल्हा परिषद पंचायत समितीला त्यांना अलॉटमेंट होईल ते कमळा चिन्हावर लढतील। चंद्रकांत पाटलांच्या दाव्यानंतर रोहित पवारांनी यावर भाष्य केले। समरजित घाटगेंनी अशी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही, त्यामुळे या विषयावर आता बोलणं उचित ठरणार नसल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। तसंच यावेळी त्यांनी भाजपला देखील टोला लगावलाय। चंद्रकांत पाटील म्हणतात की फक्त त्यांची अधिकृत घोषणा राहिली ते प्रवेश करणार आहेत भाजप। कशाला अधिकृत घोषणा तुम्ही ठेवलेली आहे? करायची असेल तर मग तुम्ही का करत नाही असाही प्रश्न येतो। आता शेवटी जोपर्यंत राजे समरजित भाऊ बोलत नाहीत, सांगत नाहीत, तोपर्यंत आपल्याला काय खरं कळणार नाही। ते जेव्हा सांगतील तेव्हा त्यानंतर आम्ही प्रतिक्रिया मात्र त्या ठिकाणी नक्कीच देऊ शकतो। महापालिका निवडणुकीत कोल्हापुरात राष्ट्रवादीला पाहिजे तसं यश मिळालं नाहीये। त्यात जिल्हा परिषद निवडणुकीआधी घाटगे भाजपात गेल्यास याचा मोठा फटका बसू शकतो। विधानसभा निवडणुकीआधी समरजित घाटगेंनी पवारांच्या राष्ट्रवादीत जात विधानसभा लढवली, मात्र हसन मुश्रीफांनी त्याचा पराभव केला। दरम्यान त्यानंतर घाटगे घरवापसी करणार असल्याचे स्पष्ट संकेत चंद्रकांत पाटलांनी दिलेले आहेत। प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।